नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी राज्यातील हवामानाचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। राज्यात कोणकोणत्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आज 12 मे पासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भ, खानदेश सर्वच भागामध्ये मित्रांनो दुपारनंतर आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। ते मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मुंबई या ठिकाणी, नाशिक, पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील भाग बदलत तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो हवामान आपल्याला गडद ढगाळ वातावरण पाहायला मिळते। या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी देखील आपल्याला दुपारनंतर काही भागामध्ये पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, जळगाव, अकोला, नागपूर या ठिकाणी, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला या संपूर्ण या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। कालपर्यंत मित्रांनो विदर्भामध्ये हवामान हे कोरडं पाहायला मिळत होतं, परंतु आज 12 मे पासून या ठिकाणी हवामान विदर्भामध्ये ढगाळ होते व 13 ते 14 मे नंतर या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर आज 12 मे रोजी या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नगर, पुणे जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय मित्रांनो। व मराठवाड्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी विचार जर केला तर 14 मे पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। गारांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला 14 मे पासून। अरबी समुद्राचे मित्रांनो चक्रीवादळ तयार झाले, त्याचा परिणाम म्हणून हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढा पाऊस हा 14 मे पासून ते 18 मे दरम्यान पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रत्येक दिवशीच्या हवामान अंदाजाचा आढावा आपण घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।